नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। सर्वात आधी तुम्हा सर्वांना होळी दहनाच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आम्ही होळी कशा प्रकारे साजरी केली व धुलीवंदन कशा प्रकारे साजरी केली। ही होळी शचीची पहिली होळी असल्याकारणाने आम्ही ही खूप आनंदाने साजरी केली। चला तर मग बघूया होळी आणि धुलीवंदन। शची लहान असल्याकारणाने आम्ही घरातच आर्टिफिशियल होळी बनवली आणि शचीकडून तिची पूजा करून घेतली। आपण बघू शकता की शचीने कसे अगरबत्ती लावून होलिका दहनची पूजा पूर्ण केली। दुसऱ्या दिवशी धुलीवंदनला सुरुवात केली। त्यामध्ये आम्ही वेगवेगळे आर्टिफिशियल कलर न वापरता घरगुतीच पालक, बीट व हळद वापरून त्यापासून वेगवेगळ्या कलरचे पाणी तयार केले। कारण शची खूप लहान आहे व ती पाणी पिते पण, त्यामुळे भीती वाटते की बाळाने ते पाणी पिलं नाही पाहिजे व तिला काही झालं नाही पाहिजे। त्यासाठी आम्ही घरगुतीच पाणी कलर तयार केले। आपण बघू शकता की शचीला प्रत्येक गोष्टीची केवढी मोठी एक्साइटमेंट असते, ती खूप एक्साइटेड असते प्रत्येक गोष्टीसाठी। त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद होतो की चला तिच्यासाठी ती काहीतरी करूया, कारण ती करू देते, त्यामुळे आम्हाला पण करावं असं वाटतं। बघा ती कशी खूप आनंदात आहे। पिचकारी तर खूप आवडली आम्हाला। हे बघा शचीची आजी आणि शची एकमेकांवर पिचकारीने पाणी टाकत आहेत। आता शचीला दुसऱ्या कलरचं पाणी टाकायचं आहे। याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून याच्यात वेगवेगळ्या कलरचं पाणी घेऊन आजीच्या अंगावर उडत आहे। त्यानंतर मी तिच्या आजीने तिला कलरच्या पाण्याने अंघोळ घातली। खूप ओली झाली, खूप मजा केली तिने, खूपच एक्साइटेड असते ती प्रत्येक गोष्टीसाठी। बाबाच्या अंगावर सुद्धा पिचकाराने पाणी उडवलं छान। नंतर तिच्या बाबाने पण तिला पूर्ण ओलं केलं वेगवेगळे कलरचं पाणी टाकून। त्यानंतर तिच्या बाबाने कलर लावले तिला। ती म्हणता छान कलर लावू देत होती, हसत होती। तिने सुद्धा बाबाला कलर लावला। नाही बघा मला बोलवतं, ये मम्मी मी तुला कलर लावते। मी पण तिला छान कलर लावला आणि ती पण मस्त लावू देत असते। हे बघा पिचकारीनेच कलर लावणं सुरू केलं आम्हाला। पिचकारी साईडला पण ठेवू देत नव्हती, खूप आवडली होती आम्हाला पिचकारी। हे बघा चला लावा मम्मीला कलर। तिच्या बाबाने सुद्धा मला कलर लावला, मी पण त्यांना कलर लावला। बाळासोबत आम्हीच आमची होळी साजरी करून घेतली। आम्ही एकमेकांना कलर लावत होते तर ती स्वतःलाच कलर लावत होती। तिला असं वाटत नव्हतं मला कोणीच कलर लावत नाही आहे, तर ती स्वतःच्या हाताने कलर लावत होते। नंतर मी उठली तर मम्मी थांब मला परत कलर लावायचा। नंतर मग आले काकाला तर असं वाटतं माझी डॉलच आहे, डॉलसारखे तिच्या गालाला कलर लावतात। हे बघा आम्ही असे थापटून काकाच्या गालाला कलर लावला। नंतर पाणी घेऊन स्वतःच्या अंगावर टाकलं, अर्ध पिलं अर्ध अंगावर टाकलं। आणि जसं वाटत जसं काही चहा आहे तिच्यासाठी, चहासारखं पित होती त्या पाण्याला। नंतर यांनी मला ओलं केलं। नंतर शचीची मैत्रीण आली।
मग शचीला घेऊन तिच्या बाबांनी माझ्या अंगावर कलर टाकला. शचीला खूप हसायला तो खूप हसत होती. तिने सुद्धा माझ्या अंगावरती पाणी टाकलं. नंतर मी पण तिच्या बाबाच्या अंगावरती पाणी टाकलं. ती खूप हसत होती. नंतर तिने तिच्या मैत्रिणीच्या अंगावरती पाणी टाकलं. मैत्रीण थोडी मोठी होती, आमची दीदी होती. पाणी घेऊन टाकलं. तिने पण शचीच्या अंगावरती पाणी टाकलं. नंतर मग फोटोशूट टाईम. फोटो काढले आम्ही खूप सारे. पाण्यामुळे आमचे डोळेच लागत होते. नंतर शचीच्या काकांनी मला खूप ओलं केलं. सर्व कलरचं पाणी दिलं माझ्या अंगावर टाकून. खूप सारी मस्ती केली आम्ही. खूप पाणी उधळ केलं. तरी बघा शचीची मैत्रीण अशी पिचकारी घेऊन शचीच्या अंगावर पाणी टाकत आहे. त्यानंतर शचीचे बाबा आले माझ्या अंगावर पाणी टाकायला व मीच त्यांच्या अंगावरती टाकून दिले. नंतर त्यांनी फुल बकेट भरून आणली आणि पूर्ण माझ्या अंगावर दिलं उधळून. शचीला काय हसायला येत आहे मला बघून. नंतर मग शचीच्या आजीचा नंबर. आता शचीच्या आजीला ओलं करत आहे. मस्त थोडं पाणी घेऊन आजीच्या अंगावर टाकत आहे. चला उरली सुरली कसर मी पण करून घेतली. सासूबाईंना ओलं करून घेतलं. अशा प्रकारे आमची होळी आम्ही साजरी केली. त्यानंतर मग शिमगा. लहान मुलांचा सण असतो एका प्रकारे. होळीला साजरा केला जातो. त्यामध्ये फ्रूट्स याच्यापासून वेगवेगळ्या अशा माळा तयार केल्या जातात. आपण बघू शकता आम्ही शचीचे शिमग्याला कशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं. सर्व कलर, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूटच्या माळा केल्या होत्या. हे बघा शची डेकोरेशनमध्ये कशी मदत करत आहे. बलून घेत आहे, काही कलर घेत आहे. सर्वात आधी आम्ही लड्डू गोपालला कलर लावला आणि शिमग्याची सुरुवात केली. लड्डू गोपालची होळी. नंतर आजीने शचीचे औक्षण केले. शचीला पाहिजे होती गाठी. बघा आला गाठी घालायचा टाईम. गाठी घातली. आम्हाला तर ते खायलाच खूप आवडते. आम्ही खाणं सुरू करून दिलं. त्याच्यानंतर मग दुसरी माळ ती होती मनुकांची दुसरी माळ घातली. बघा शचीला किती हसायला येत आहे. माळ घातली माझी पकड आहे. खातच आहे तिला. बस उतरून चालली. लहान मुलं म्हटलं म्हणजे खूपच डोक्याला तापच असतंय. ती थोडी पण शांत बसते नाही एका ठिकाणी. हे बघा शचीच्या आजीने तिसरी माळ घातली शेंगदाण्यांची. फोटो पण काढू देत नव्हती व्यवस्थित, काय नाही. चला आता चौथी माळचा टाईम. ही घातली. ही पाचवी माळ. ती थोडी छोटी झाली तर ते तिच्या डोक्यात जातच नव्हते.
ही 6वी माळ. ही आहे काजूची माळ. चला, माळ सोडून आम्ही इकडे तिकडे पडत होतो आणि जे दिसेल ते खात होतो. बघा, चालले आम्ही डायरेक्ट गेटच्या बाहेर, पण गेट लावलेला आहे. चला, आलो आम्ही वापस. घातली माळ. आता घातली मुरमुऱ्यांची माळ. हे बघा, आम्हाला डान्स करायला आवडत आहे. ही आहे आता आर्टिफिशियल फ्लावरची माळ. हे बघा, झालो आम्ही परत सुरू इकडून तिकडे. हे बसल्या बसल्या आम्ही खाणं पण चालू आहे आमचं. चला, आता आला अंजीरच्या माळाचा नंबर. चला, गाला 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 घातली. मोठे मोठे चाकांसारखे अंजीरच आहेत दशक झाले. अंजीर झाले. आता आहे कुरकुरे. हे तर आमचे आवडते. त्यातलेच तोडून तोडून आम्ही खातो आहे. अरे, आमचं आसनच पळत आहे इकडे तिकडे. चला, मग त्याच्यानंतर आप्पाजींनी शचीला कलर लावला. हे बघा, शची बोलवून देते आप्पाजी. त्यानंतर शचीच्या आजीने सुद्धा शचीला कलर लावला. वेगवेगळे कलर लावून शचीची होळी पूर्ण केली. अशा प्रकारे आम्ही शचीचे पाण्याचे कलर आणि साधे कलर वापरून होळी, शिमगा आणि धुलीवंदन साजरे केले. नमस्कार मंडळी. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच खूप सारे लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.